तरतश्चार्थेषु विघ्नेश्वर तेने ब्रह्महृदादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां विनिमयो यत्र सर्गो यशः दाम्नासेन सदा निरस्तकुहः सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि मग प्रत्यगावृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे ऐशी प्रायश्चित्ती धुवटे केली येणे. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 10 से 17 ओळीचा आपण विचार करतो. विषय आहे वैराग्य. मग प्रत्यगावृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे ऐशी प्रायश्चित्ते धुवटे केले येणे. मग काल पाहिलं आपण हे जे पंचविषय आहेत, या पंचविषयाचं सेवन पंचज्ञाने पंचेंद्रिय करतात. लक्षात ठेवा, नेहमी इंद्रियाची ओढ ही विषयाकडे असते. त्या इंद्रियावरती मनावरती कंट्रोल करणं, नवे नवे ते विषयच म्हटले त्यांनी कालच्या ओळीमध्ये, किती खादलिया की जे वमना तैशी ओ कविली सवासना इंद्रिये विषयी. असं सांगितलं किंवा जे इंद्रिय आहेत त्याच्याकडे धावणारी जी वासना आहे, ती वासना ओकून टाकली पाहिजे. त्या वासनेचा त्याग केला पाहिजे. मनामध्ये मन हे सारखं भरकटत असतं. मनात नेहमी चांगले विचार येतात का वाईट? मन नेहमी वाईट विचार करतं. लक्षात ठेवा, मन हे कशापासून झालेलं आहे? मन हे वायूपासून झालेलं आहे. वायू, मनाचं वायू तत्व आहे. हे मन स्थिर होण्याकरता त्याने विषयाकडे धावू नये, त्यात वासना वाईट येऊ नयेत, याच्याकरता शास्त्रामध्ये एक मुद्रा सांगितलेली. मुद्रा लक्षात, त्या मुद्रेचं नाव आहे वायू मुद्रा. काय नाव आहे? वायू मुद्रा.
ती वायू मुद्रा आपण केव्हाही करा, एक 15 मिनिटं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, पण नियमाने रोज करणं गरजेचं आहे. 48 दिवसात त्याचा काय परिणाम होतो तो बघा. ती वायू मुद्रा आहे. कशी आहे ती मुद्रा? ही 5 बोट जे आहेत ते 5 तत्वाची आहेत. ही जी बोट आहे अंगुळी, ही पाण्याची तत्वाची आहे. ही जी आहे ही आहे पृथ्वी तत्वाची. म्हणून यात तुम्ही कुठलीही घाला, पितळाची काय अंगठी घालणे, पण घाला याच्यामध्ये काहीतरी, पण त्याला फार महत्व आहे. ही पृथ्वी तत्वाची, त्याच्याकडून पृथ्वी तत्व मिळतं आपल्याला आणि त्याचा फार फायदा होतो आपल्या आरोग्याला. ही जे बोट आहे मधलं, हे आहे अग्नी तत्वाचं. मधलं बोट पृथ्वी, जल, अग्नी, वायू काय असे, किंवा याला शनीचं बोट म्हटलेलं आहे, याला गुरुचं बोट म्हटलेलं आहे आणि ह्याला अग्नितत्व म्हटलेलं आहे. तर ही जी मुद्रा आहे ही लक्षात ठेवा. हे जे बोट आहे ह्या अंगठ्याच्या शेवटच्या रेषेला लावायचं असं आणि त्याच्यावर अंगठ्याने दाबायचं ह्या बोटाला आणि अशी मुद्रा करायची. जी आपली सारखं मन धावत राहतं, यामुळे त्या मनावर कंट्रोल होतं. मनात चांगले विचार निर्माण होतात, वाईट विचाराला थारा मिळत नाही. पण नेहमी एक 15 मिनिटं करा. लक्षात आलं का? त्याला वायू मुद्रा असं म्हणतात. या वायू मुद्रेचे फार फायदे आहेत. याच्यापासून अनेक फायदे होतात की आपल्याला दम लागणं आहे, काय चढ उतार करताना त्रास होणं आहे, हे सगळे विकार याने नष्ट होतात. आणि मला मी कसं सांगितलं तुम्हाला की मन जे आहे, हे मन नेहमी त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वासना निर्माण होतात आणि ते मन धावत राहतं. तेव्हा ते मन शांत होण्याकरता, वाईट विचार मनातले जाण्याकरता ही वायू तत्वाचे विचार आहेत. त्याच्याकरता ही वायू मुद्रा करायची आहे. या वायू मुद्रेनं निश्चित मनावर कंट्रोल होतं, मन धावत नाही, अनेक रोगावर विजय मिळवता येतो. म्हणून म्हटले तैशी ओकविली वासना इंद्रिये विषयी, की अशा प्रकारे इंद्रिय त्याचे विषयाकडे जे धावतं, ते जरी विषयाकडे गेले ते विषय असे ओकून टाकले पाहिजे. म्हणजे त्या विषयाचा त्याग केला पाहिजे. मग प्रत्येकावृत्ती चोखटे. मग ज्यावेळी ते इंद्रिय त्याचे जे विषय आहेत त्या विषयापासून त्याला कंट्रोल केलं की ते इंद्रिय शुद्ध होतात. आणि इंद्रिय शुद्ध झाले की मग अशा प्रत्येक म्हणजे अंतर्मुख झालेली जी वृत्ती आहे, त्या वृत्तीरूपी गंगेच्या काठावर, वृत्तीरूपी गंगा, आणि त्या वृत्तीरूपी गंगेच्या काठावरती पाठवून दिलेली असतात. कोण? इंद्रिय. शुद्ध झालेली इंद्रिय पवित्र अशा मग वृत्तीरूपी गंगेच्या काठावरती ते पाठवून द्यावेत किंवा पाठवून दिलेले असतात. आणि आईशी प्रायश्चित्ते धुवटे केली येणे. यामुळे त्या साधकाने मग काय केलं? त्या साधकाने इंद्रियांना
त्यांना वृत्तीरूपी गंगेच्या काठावर ते पाठवले म्हणजे गंगा स्नान केल्याचं प्रायश्चित्त त्यांना प्राप्त होतं त्या इंद्रियांना आणि ती इंद्रिय पवित्र शुद्ध होतात. पाठी सात्विके धीरे तेने शोधारिली ती करणे मग मनीष योग धारणे मिळविली. आणि मग मोबाईल काय नाही पाठवी सात्विकी धीरे तेने शोधारिले ती करणे मग मनीषी योग धारणे मिळविली. त्यानंतर काय पाहतोस मोबाईल मध्ये? बर मग त्या मनामध्ये मला वाटलं दुसरं काही पाहतो की इकडं वृत्ती राहणार नाही म्हणून म्हटलं. धीरे तेने नंतर त्या साधकाने, कारण हे सगळं साधका करताच आहे आणि सगळ्यांनी साधना ती करावी. कारण मानव जाती करता हे सर्व ज्ञानेश्वरी आहे आणि सर्व मानव जातीनं ही साधना करणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे आणि लाभदायक आहे. म्हणून आमचे चैतन्य महाराज हात जोडून पाया पडून सांगतात सगळं की तुम्ही थोडे 5-5 मिनिटं वेळ द्या आणि 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा, 5 मिनिटं गाथा वाचा, 5-10 मिनिटं नामस्मरण करा. म्हणजे तुम्हाला काय परिणाम होतो तो पहा. तुमच्या पाया पडून सांगतो असं ते म्हणतो. कारण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही लक्षात. आणि वारकरी कोणी काही म्हणो, कोणी काही नावं ठेवत, त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही काही, कोणाला बंधन करायचं नाही नावं ठेवण्याला. पण वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही लक्षात. ज्ञानेश्वरी गाथा, गाथेला तर पंचम वेद म्हटलेला आहे. रोज 10-5 अभंग वाचायचे, 5-50 ओव्या, 25 ओव्या, 10 ओव्या काय होतील तेवढ्या वाचायच्या रोज. म्हणजे तुमच्यावर निश्चित ती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही असं ते तळमळून सांगतात. सर्व साधू संत सांगतात. म्हणून पत्यगा वृत्ती चोखटे अशी शुद्ध झालेली, पवित्र झालेली, ज्यांना विषयापासून परावृत्त केलेला आहे, विषय वासना ओकून टाकलेली आहे आणि अशी शुद्ध झालेले ते इंद्रिय, अंतर्मुख झालेली जी वृत्ती आहे त्या वृत्तीरूपी गंगेच्या काठावर पाठवून दिलेली असते. आणि मग असा जो साधना करणारा साधक आहे त्या साधकाने इंद्रियाला गंगा स्नानाचं प्रायश्चित्त दिल्यासारखं फल प्राप्त आणि मग त्यांना शुद्ध केलेलं असतं. मग ती इंद्रिये शुद्ध होतात. पाठे सात्विके धीरे पाठी सात्विके धीरे तेने. कधी आपला समाज सुधरेल नाही सुधारणार. आपल्या समाजाला शिस्त लागणारच नाही. मुसलमानाला जी शिस्त आहे ना ती आम्हाला नाही आहे लक्षात. त्या मशिदीत काय त्यांचं पावित्र्य असतं तुम्ही लक्षात घ्या. ते काही करणार बाहेर पण भयंकर शिस्त असते. आम्हाला शिस्त हा प्रकारच नाही.
काय पाठी सात्विके धीरे तेने शोधार. मी हे चिडून बोलत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. माझे तुम्ही कोणी दुश्मन नाहीये. मी जे बोलतो ते तळमळीने बोलतो, तुमच्या चांगल्या करता बोलतो. मला काय करायचं काय तुम्ही चांगलं तुमचं व्हावं, चांगलं वागावं, चांगलं करावं याच्याकरता मी बोलत असतो. तसं तुम्ही काहीच मानू नका. मी असं कधी कधी असं बोलतो रागवून, तो खूप बरं आहे बोलले, मग ते रागवले का? नाथराय बोलले काय माये गेली होती, कसं काय बोलले? ते आपल्याकरता बोलले. किती सांगू तरी नाही कधी रागवून बोलले ते नाही, आपल्या चांगल्या करता बोलले. तेव्हा तळमळ वाटते म्हणून बोलायचं असतं, बाकीचं काही नाही. मला काही त्याच्याशी कर्तव्य नाही आहे. तेव्हा अशा प्रकारे पाठी सात्विके धीरे तेने शोधारळी तिये करणे मग मनेशी योग धारणे मेळवी. मग सात्विक त्या त्यानं जाऊन सांग मंदिरात पुन्हा यायचं नाही म्हणावं. येऊ नका मंदिरात, तिकडे कुठे थांबत जा म्हणावं. रोज सांगावं लागतं या लोक. कशाला येत तर म्हणायला? तुम्हाला दुसऱ्याचं जर कळत नाही तर येता कशाला झक मारायला? तर रोज सांगण्याची पाळी. पाठी सात्विके धीरे तेने. साधू का बंधू? शोधारळी तिये करणे मग मनेशी योग धारणे मेळविली. मग हा साधक जो आहे, साधना करणारा, त्या साधकाने आता वृत्तीरूपी गंगेमध्ये धुतलेली आहेत. त्यांना स्नान घातलेलं आहे. ते मन इंद्रिय पवित्र झालेली आहेत. मग पवित्र झालेली मन इंद्रिय सात्विक धैर्याच्या शक्तीने, सात्विक धैर्याच्या बळाने त्या नाशिकाग्र देशाच्या ठिकाणी ध्येयाचं चिंतन करीत असत, किंवा भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी किंवा नाशिकाग्राच्या ठिकाणी आपलं जे ध्येय आहे, आपलं जे साध्य आहे त्याचं चिंतन करायचं असतं. इंद्रिय विषयाला आवरल्यानंतर मग ही साधना होऊ शकते. तोपर्यंत ती साधना होत नाही. म्हणून सगळे ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करा सांगतात. मग ध्यान करत असताना आपली जे दृष्टी आहे, एक तर नाशिकाग्र असावी पांडुरंगासारखी. पांडुरंगाने डोळे झाकलेले नाहीये, त्यांची दृष्टी नाशिकाग्र आहे, नाकाच्या अग्रावर ठेवलेली त्यांनी. किंवा मग भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी ती दृष्टी ठेवायची, वृत्ती ठेवायची आहे साधकाने. अर्थात ती इंद्रिये जी आहेत, ती इंद्रिय धैर्याच्या बळाने, कारण सात्विक धैर्य प्राप्त झाल्याशिवाय इंद्रियावर, मनावर कंट्रोल करता येत नाही. रजोगुणी तमोगुणी माणसाला कधीही आपली इंद्रिये कंट्रोल करता येत नाहीत, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून सात्विक जे आहेत, सात्विक धैर्य ज्यांच्या ठिकाणी आहे, तेच आपल्या मनाला, आपल्या इंद्रियावर कंट्रोल करू शकतात.
मग त्याच्याकरता एकदा शुद्ध झाले ते, त्यातले विकार नष्ट झाले की ती जी वृत्ती आहे ती केवळ नासिकाग्र ठेवली पाहिजे, नाही तर भ्रुकुटी मध्यावर ठेवली पाहिजे मोठ्या धैर्याने. कारण देशकालाच्या ठिकाणी ध्येयाचं चिंतन करायचं आहे. जे आपलं ध्येय ठरलेलं आहे. आपलं ध्येय काय आहे? आपलं ध्येय आहे मोक्ष प्राप्ती. हे आपलं ध्येय आहे. मोक्ष प्राप्ती याचा अर्थ परमात्म्याची प्राप्ती. परमात्माच मोक्ष स्वरूप आहे. आपला आत्माच मोक्ष स्वरूप आहे. आत्मा आणि परमात्मा एकच आहे. मग तो मोक्ष मिळवण्याकरता किंवा आत्मप्राप्ती करून घेण्याकरता किंवा परमात्मा प्राप्ती, काही म्हणा, एकार्थ शब्द आहे, त्याचं चिंतन तेव्हा होतं जर तुम्ही वृत्ती एकाग्र करून नासिकाग्र दृष्टी ठेवली किंवा भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी जर ठेवली तरच अशा प्रकारे आपण ध्येयाचं चिंतन करू शकतो. अर्थात चित्ताची जी स्थापना आहे त्या एकाग्र वृत्तीवर केली पाहिजे. कारण चित्त स्थिर झाल्याशिवाय कुठलीही साधना करा तुम्ही, मग ती योग साधना असो, नामसाधना असो, ज्ञानसाधना असो, कुठलीही साधना असो, काय त्याच्याकरता मन एकाग्र होणं फार महत्वाचं आहे. चित्त एकाग्र होणं हे फार महत्वाचं आहे. एकाग्र झाल्याशिवाय चिंतन कुठलंही होत नाही. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो, रोज म्हणतो, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते जायचं. मग चित्त हे आपण साधना कोणती केली तरी ती चित्त एकाग्र झालं तरच त्या साधनेचं फल प्राप्त होईल. ते जर चित्तवृत्ती मनोवृत्ती भरकटत असेल आणि तुम्ही साधना करत असाल तर नुसते श्रम आहेत, त्याला फल नाही. म्हणून माऊलीने सांगितले की तुम्ही साधना नामसाधना करा. सोपी आहे फार, त्यांनी फार मोठं फल नामसाधनेसारखं फल नाही आहे असं मोठं फल मिळतं. पण त्याच्याकरता चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपली चित्तवृत्ती ही नामी म्हणजे भगवान, त्या भगवंताच्या ठिकाणी, ध्येयाच्या ठिकाणी, किंवा त्याला साध्य म्हणतात, त्याला ध्येय म्हणतात, तिथं जर आपली वृत्ती ठेवली तरच आपल्याला त्या साधनेचं फल प्राप्त होईल. योगधारणा त्याला म्हटलं, योगधारणा. आणि म्हणून अशा प्रकारचं ध्यान करायचं ते करतात. सर्व वृत्ती इंद्रियापासून इंद्रिय वृत्ती विषयापासून आवरून तिथं लावायची आहे, एकाग्र करायची आहे, म्हणजे त्या साधनेचं फल आपल्याला प्राप्त होऊ शकतं. सारांश एवढंच आहे की आपल्या वृत्तीला नेहमी ध्यान जो आहे परमात्मा, त्या ध्यानाकडे त्या प्रवृत्त करायचं आहे आपल्या वृत्तीला. कारण ध्यान कोणाचं करायचे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. आपलं ध्येय, आपलं साध्य पांडुरंग परमात्मा म्हणजेच आत्मा म्हणजे परमात्मा, ते साध्य आहे. तेवी प्राचीने इष्टनिष्ठे भोगेशी योनी भेटे तेच देखलियाही ओखटे द्वेष न करी. तर प्राचीन संचित कर्म जे आहे, प्राचीन म्हणजे पूर्व काळातलं,
जे संचित कर्म आहे तेच कर्म प्रारब्धाच्या रूपाने कसं असेल, चांगलं असेल वाईट असेल, जसं ते कर्म असेल चांगलं वाईट ते भोगण्याकरता साधकाला येऊन भेटतं. ते पूर्वजन्मातलं संचित कर्म प्रारब्धाच्या रूपाने ते बरं असेल वाईट असेल कसंही असेल ते भोगण्याच्या निमित्ताने साधकाला ते प्राप्त होतं. आणि अर्थात त्यावेळी काय होतं, तेच देखील या ओखटे द्वेष न करी. मग त्यावेळी तो साधक आपल्या संचिताने आणलेले भोग ते चांगले असतील, ओरडाव त्यांना जर सुद्धा जे काही आपल्याला भोगायला आलेलं आहे ते चांगलंच असेल असंही नाही आणि वाईटच असेल असंही नाही. जसं आम्ही पूर्वजन्मामध्ये पेरलेलं असेल तसं ते उगवतं आणि मग ते चांगले वाईट कुठलेही असेल तर मग चांगल्याचे गुण घेऊन येत आणि वाईट जर भोगायला आलं कर्म तर त्याचा द्वेष करू नये असं भगवान अर्जुनाला सांगत आहे. ना गोमटेची विपाय ते आणोनी पुढा सुरे तया लागी न होय साभिलाषु. कोण गंजाडी बसले तिथं? आपले कोणतरी गंजाडी तिथं आहेत मला वाटतं. सारखे बोंब मारतायत. 3 वेळेस झालं सांगायचं. यांची हकालपट्टी करायचो. तुम्हाला वाईट वाटत असेल मी बोलतो नाही का? साधू आहेत ना ते गंजाडी. कळलं का? आपल्या प्रारब्धामध्ये जे आलेलं आहे पूर्वीचं संचित कर्म आणि ते प्रारब्ध रूपाने भोगायला येतं. चांगलं असेल वाईट असेल आता जसं आपण केलं असेल तसं. म्हणून चांगलं कर्म आलं भोगण्याकरता तर त्याचे गुण घेऊन येत. वाईट कर्म भोगायला आलं तर त्याचा द्वेष करू नये निमूटपणाने. कारण ते केलेलं ते भोगावंच लागेल. तुम्ही किती त्याचा कंटाळा केला तरी ते भोगल्याशिवाय संपणार नाही, चांगलं असो की वाईट असो. म्हणून भगवान सांगतात की ते देखील या ओखटे द्वेष न करी. त्याचा द्वेष करायचा नाही. ना गोमटेचे विपाय ते आणोनी पुढा सुये तया लागी न होय साभिलाषु. ते गोमटेची विपाय ते आणोनी पुढा सुये तया लागी न होय साभिलाषु. किंवा संचितामध्ये चांगलं कर्म केलेलं आपण त्याचा साठा झालेला आहे आणि ते आपल्याला प्रारब्ध रूपाने भोगायला आलेलं आहे. म्हणजे चांगले असतील भोग, चांगलं कर्म केल्यामुळे चांगले असतील.
ना गोमटेचे विपाय, गोमट म्हणजे चांगले, ते आणून पुढा सोय. मग ते जे कर्म चांगलं भोगायला आलेलं आहे, आपल्या पुढे आणून ठेवलेलं आहे, तया लागी न होय साभिलाष. मग ते चांगलं कर्म भोगायला आलं, त्याची अभिलाषा करायची नाही, असंच राहावं, असंच राहतं. कसं तसं जितकं केलं असेल, जेवढं केलं असेल, जसं केलं असेल तसे ते भोग प्राप्त होतील. त्याची अभिलाषाही करायची नाही, म्हणजे असंच राहायला पाहिजे, असंच कसं राहील, जेवढं आहे तेवढं भोगायला येईल, ते जसं असेल तेवढं तसं. म्हणून त्या भोगण्याची इच्छाही करू नये आणि त्याची अभिलाषाही करू नये. या परी दृष्टा इष्टानिष्टी राग द्वेष किरीटी त्यजोनि गिरी कपाटे निकुंजी वसे. मग हे जे साधक असतात ना, साधू, हे संत महात्मे जे पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन बसतात, पर्वतावर जाऊन बसतात, त्याचं कारण हे आहे लक्षात का, या परी इष्टानिष्टी, इष्ट चांगलं, निष्ठ वाईट, राग द्वेष त्याच्याबद्दल निर्माण होतात. चांगल्याबद्दल राग म्हणजे प्रेम, वाईटाबद्दल द्वेष असे निर्माण होतात. ते त्यजून त्या रागद्वेषाचा त्याग करून संत महात्मे गिरी कपाटी जाऊन राहिले. त्यजून गिरी कपाटी निकुंजी वसे. जंगलात, निकुंज म्हणजे जंगल, जंगलात जाऊन राहिले, गुहेत जाऊन राहिले, पर्वतावर जाऊन राहिले, पण त्याने त्याचा द्वेष केला नाही. त्याची अभिलाषाही केलेली नाही आहे का, असा विचार भगवान अर्जुनाला सांगताय. विविक्त सेवी लघ्वासी यत वाक्काय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. विविक्त सेवी लघ्वासी यत वाक्काय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. विविक्त सेवी, एकांताचं सेवन करणारा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. एकांत, एकांताचं सेवन करणारा जो आहे त्याला नेहमी लोकांत आवडत नाही, एकांत आवडतो. आणि एकांतात जे काही साधना होते ती लोकांतामध्ये होत नाहीये, हे लक्षात असू. म्हणून पहिली गोष्ट विविक्त सेवी म्हणजे एकांतात राहणारा. लघ्वाशी, लघ्वाशी म्हणजे मित आहार करणारा, थोडा आहार, त्याच्यामुळे आळस येत नाही, झोप येत नाही, साधनेपासून आपलं मन परावृत्त होत नाही, त्याच्याकरता युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार. मग त्याच्याकरता लघ्वाशी म्हणजे मित आहारी, थोडं खावं. थोडं खाल्लं तर जास्त जगतात माणसं, जास्त खाणारी लवकर मरतात, त्याने रोग होतात आणि लवकर मरतात. म्हणून गीतेत सगळ्या लोकांनी, साधू संतांनी सांगितलं युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. या श्लोकात ते सांगत आहे की एकांतात राहावं, अल्प आहारी असावं, जास्त खाऊ नये,
त्याने झोप येते, आळस येतो, वृत्ती ठिकाणावर राहत नाही. इथं बसलं तरी माणसं काही माणसं माहित नाही, सारखे त्यांचे मुंडके फिरत राहत, वृत्ती स्थिर राहत नाही. त्याच्यामुळे म्हणून हे नियम आहेत. साधक काय करतात काय, काहीचे डोळे फक्त माझ्याकडेच असतात आणि काहींच्या चौकडे असतात. त्याचं कारण कंट्रोल नाही आपल्या वृत्तीवर. त्यामुळे जी साधना आहे ती साधनेचा लाभ जो आपल्याला व्हायला पाहिजे तो होत नाहीये. म्हणून लघवाशी, थोडं खा, थोडं खा, जास्त खाऊ नका, म्हणजे रोग होणार नाही, तब्येतही चांगली राहील, आयुष्यही वाढल्या जाईल. आणि शुद्ध खा म्हणजे मनही शुद्ध राहील, चित्तवृत्ती एका ठिकाणी राहील आपली. सारखी फिरणार, वाऱ्यासारखी वाळवटीसारखी फिरणार हो नाहीये. यत वाक्काय मानसा, यत वाक्काय वाणी. वाक्काय म्हणजे वाणी, शरीर आणि मन या तीन गोष्टी ज्या चालतात त्या केवळ आहारावर चालतात. शरीर, वाणी, मन याच्यावर संयम राहत नाही. का तर संयम न राहण्याचं कारण आहार सात्विक नाही, आहार मोजका नाही, अल्प नाही आहे, म्हणून संयम राहत नाही. या पद्धतीने भगवंताने सांगितल्याप्रमाणे जर आपण केलं तर निश्चित आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती, आपल्या वाणीवरती कंट्रोल राहिल्याशिवाय राहत नाही, संयम राहतो. भगवान सांगतात या श्लोकात, ध्यान योग परो नित्यम. आणि मग ध्यान योगनिष्ठता प्राप्त होते. मग आपण जिथं ध्यान लावू तिथं आपली वृत्ती नक्की राहते, इकडे तिकडे पळत नाही. लक्षात ठेवा, वृत्ती एकाग्र होते आणि नित्य वैराग्याचा आश्रय करणारी त्याग बुद्धी प्राप्त होते, असं भगवान अर्जुनाला सांगताहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव. ओम नमः. आता विश्वात्मके येणे वाद्यग्ने तोषो